शिवशनाथ मंडळी कशा आहात? बरे ना? तर मस्त ऊन पडले आणि आज आहे सुट्टी मला. तर हे बांबू प्लांट आहे, हे खराब उलाले का बरं माहित नाही मला. तर मला असं कळालं की ह्याला उन्हात ठेवायला पाहिजे आणि हे नीट होत, म्हणून मी ह्याला उन्हात ठेवले. तर मग नंतर दुपारून मला काम लागलं होतं, म्हणून मग मी काम करत बसले. काम करत करत मग हे एकच केळी खाल्ली. हेअर ऑइलिंग केले मी, म्हणजे तेल लावले मी. बराच वेळ झाले, मला लक्षातच नव्हतं कारण मी काम करत बसले होते आणि मी विसरून गेले. आत्ता जेव्हा मी बघितलं की माझ्या लॅपटॉपवरती तेल तेल का दिसतंय आणि माझे हात काय असं चिकचिक वाटते, तेव्हा मला लक्षात आलं की मी हेअर ऑइल केले आणि आता मला ते धुवायला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळाने मला असं बारी येईल की फोन, परत माझा चष्मा, हे सगळं धुवावं लागेल. हेअर वॉश झाला आहे माझा. आता केस सुकली की मग आपण हेअर कलर करूया. हॅलो, 5 वाजले. झोपी येईल ते मी. डोकं धुतल्यावर काय होतं काय माहिती, झोप लागली मला. आणि आता उठून पावसाचा आवाज आला, एकदम जाग आली. बघते तर काय 5 वाजलेत आणि पाऊस पडतोय. जास्त जोरात नाही आहे पण आहे पाऊस. वातावरण थंड झाले आणि मला आता असं वाटतं की आता कलर केलं तर परत डोकं धुवावं लागेल आणि मग परत सर्दी पण होईल. त्याच्यामुळं मग कलरिंग मी आता रविवारीच करेन. गॅस संपलेला आहे त्याच्यामुळे मी बाहेरूनच जेवण मागवले. चला मग जेवण करूया आणि बघूया काय करायचं ते. तुम्हाला पाऊस दाखवते. तर माझं जेवण आलं. जेवण म्हणजे आता खूप वेळ झाला आहे म्हणून मग मी बर्गर आणि फ्राईजच मागवते. पाऊस पडत होता आणि आता पाऊस थांबला आहे आणि मला असं वाटते की मी कुठेतरी बाहेर जायला पाहिजे, कारण दिवसभर झालं मी रूमवर आहे. आणि सगळ्यात मेन वाईट वाटते की मला कलर करायचं होतं केसांना, पण आज झालं नाही ते. ठीक आहे, आपण रविवारी करू. आणि आज मी चाललो FC रोडला. तर चला मग, मला काही खरेदी नाही करायचं पण असं जाऊया. चला मग. बाहेर पडेपर्यंतच मला लय अंधार झाला होता. कसलं वाटतं बघा, असं वाटतं की नाही, अंधेरी रातों में सुनसान सडकों पर. मेट्रोवर पोहोचले तर तिथं बी कोणी नव्हतं, सगळीकडे सामसूम होतं. असं वाटत होतं की नाही का ते पिक्चरमध्ये दाखवतात ना, सगळे वॅम्पायर झालेत आणि सगळी सिटी सामसूम पडली आहे, असा फील घेत. आणि हेच विचार करत रेकॉर्ड करत मी वरी चढले. आणि जेव्हा ट्रेन आली तेव्हा मला असं वाटलं की मी चुकीच्या ट्रेनमध्येच चढलो, म्हणजे की थांबलो. म्हणून मग मी खाली गेले आणि दुसऱ्या साईडच्या प्लॅटफॉर्मवर गेले. तेव्हा पण माझ्या म्हणजे समोरून एक गेली ट्रेन आली. दुसऱ्या ट्रेनमध्ये मग मी चढले आणि तेव्हा बघितले, तेव्हा कळलं की मी आत्ता चुकीच्या ट्रेनमध्ये चढले. म्हणून मग परत वरून खाली उतरले मी, म्हणजे सिव्हिल कोर्ट. मग परत दुसऱ्या ट्रेनमध्ये गेले, म्हणजे ट्रेनपाशी गेले तेव्हा ती पण ट्रेन सुटली होती. मग परत दुसरी आली आणि मग मी शेवटी असं काहीतरी करून मी पोहोचले FC रोडवरती फायनली. आणि मग इकडल्या साईड म्हणजे 2 साईड आहे, तिकडून मेन साईड पण जाऊ शकतो आणि इकडून पण, म्हणजे जिथं ते फोन केस वगैरे विकतात ना तिथून जाऊ शकतो. म्हणजे मी आतमधूनच जाते गल्लीतून डायरेक्ट. मग आपण बाहेरच्या साईडला निघतो मेन FC रोडला. बाहेर लगेच गेल्या गेल्या राईट साईडला ना आपल्याला हे मस्त कानातल्याचं दुकान दिसतं, छान आहे. इथे बुक स्टॉल पण आहेत बरं का. आणि 100 रुपये, 30 रुपयेपासून कपडे तिथं. 100 रुपये तर खूप मोठी गोष्ट आहे, असं मला इथं आल्यासच कळालं. इथं ब्रासलेट, कानातले खूप छान छान भेटतात बरं का. पण टोपी होत्या इथं. परत ह्या आजी मस्तपैकी असं छान विकत होत्या. आणि नंतर हे पोस्टर नंबर 1 बॅचलरसाठी ना FC रोड नंबर 1 आहे. त्याच्यानंतर हे कपडे नवीन ट्रेंड आली बरं का FC रोडला. आणि हे 100 रुपयेपासून डेनिमचे पण जॅकेट 100-200लाच भेटून जातात आपल्याला इथं. तर परत हे कानातल्यांचे वगैरे दिसले. फक्त बघत होते कारण मला काही खरेदी करायची नव्हती. आणि हे असे कपड्यांचे ढिगं दिसतात जिथं आपल्याला 20-30 रुपयेपासूनच कपडे भेटायला सुरुवात होतात. कुठं 100ला असतात तर कुठं 30 रुपयाला असतात. आणि हे असे पडलेले म्हणजे असं ठेवलेले असतात. आणि परत बॅगांचे शॉप असतात, म्हणजे त्यावरती पण विकत असतात बॅगा. नंतर हे 150 रुपयेपासून स्टॉल सुरू होतात, म्हणजे स्कार्फ जे आपण तोंडाला बांधतो. आणि हे एकदम सुंदर 50 रुपयालाच हे ब्रासलेट होते, छान होते. ते निघाले मी आणि तिथं होतं गुड लक कॅफे आणि कलाकार कट्टा. आणि त्याच्यासमोर हे बॅगेचं पण शॉप आहे. इथं बऱ्याच व्हरायटी बघायला मिळतात आपल्याला. पुन्हा गॉगल्सचे व्हरायटी होते. परत ही शॉर्ट कुर्ती होती. आणि मला ना हे बो घ्यायचा होता, पण हा बो खूपच महाग होता म्हणून मी पुढे गेले नाही. पुढे जातच होते, मूड खराबच होता आणखीन पण माझा. मग तिथून मला दिसला
वेस्ट साईड, इथे वेस्ट साईड पण आहे. आणि हे किती सुंदर लाईटी आहेत ना, बलून्स. त्याच्यानंतर मग मूड फ्रेश करायचाच होता म्हणून मग मी गेले चहा प्यायला. एक चाय की चुस्की दे दे आपको तंदुरुस्ती म्हणत मग मी आतमध्ये गेले आणि चहा घेतला मस्तपैकी. आत्ता माझा मूड फ्रेश झाला होता आणि बाहेर पडल्याच मला हे बॅगेचं दुकान दिसलं आणि तिथे मला हे कलरची बॅग आवडली. मग पुढे हे फ्रीजवरचे स्टिकर्स होते, मग परत चप्पल्स होत्या. 300-200 बस एवढ्यामध्येच भेटून जातं. नंतर हे बो होते, लगेच बेल्ट्सचे पण बरेच व्हरायटी भेटतात आपल्याला इथं. आणि कानातले, मी इथून पण कानातले घेतले जे मी कधीतरी तुम्हाला दाखवेन नंतर. त्याच्यानंतर मग परत आणखीन मी कानातले बघितले दुसऱ्या साईडला. पुढे गेल्यानंतर ह्या लाईटी होत्या रूममध्ये, हे नाईटला मस्त दिसतात. त्याच्यानंतर हे इतके सुंदर होते की नाही बाहुल्या, खूपच भारी होते माहिती आहे का. आणि हे पर्स तर दिसले टेडी बेअर. मग शेवटी मी हे कानातल्याचं दुकान बघितलं. इतकं पण माझं इतकी घ्यायची इच्छा होत होती, पण मी म्हटलं कंट्रोल करत मग मी निघाले वापस जायला.